आहे अनन्य भावे निळा, अनन्य भावे निळा, त्याचे वंदे त्याचे पाये, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आमच्या असा नाथ महाराजांचा अधिकार होता. श्रीखंड्या चंदन उगलनी करी, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. माझ्या भगवंताने नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहिलं हो, कावडीने पाणी वाहिलं. माझे नाथ महाराज देवपूजेला बसले का श्रीखंड्या म्हणून गंध उघडून द्यायचे, गंध उघडून द्यायचे. अहो त्यांचे गंगाच्या तीरावर जायचे, त्यांचे धोत्र धुवायचे. एवढा अधिकार माझ्या नाथ महाराजांचा. पण हा अधिकार का बाबा माहितीये का? त्यांनी काय केलं? जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. बरे सायस नाही होत, हे असं लगेच नाही होत. हरी प्राप्तीसी उपाय, आपल्या हरीला जर प्राप्त करून असलं तर कोणाचे पाय धरावे लागतात? आगमे तरावी आवडी करावे तरी परमार्थाची. काय करावं? परमार्थाची तातडी करावी. आणि परमार्थ आपण स्वतः करायचा का दुसऱ्याकडून करून घ्यायचं? आपण स्वतः करायचं, त्याची तातडी करायची, लगेच उठायचं, लगेच परमार्थाला लागायचं. तेव्हा संतांची प्राप्ती. आणि परमार्थ का करायचा? का करायचा परमार्थ? बाबा परमार्थ काय? परमार्थ महादाना, देवा
परमार्थाला जर लागायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? करावी तातडी परमार्थाची, तातडीने परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ केव्हा होईल? आपल्याकडून परमार्थ होणार नाही. परमार्थ संसार होईल मात्र. संसार असं नटून थटून पिंट्याना बाप आणि पिंट्यान माय, सकाळी सकाळी मग खुरप सर्वात वारमानी झाली, सर्वात वारमानी झाली. आपण वारमा बी नेता नेता काहीतरी राम राम म्हणा. काय सांगू, आता 2-4 दिवसाची गंमत आहे. 25 तारखेला वाटतं गंगेवर गेलो बाबा, दहाव्याचा कार्यक्रम होता. गंगेवर गेलो, एक माणूस आलेला होता तिथं. मला सांगणारे सांगितलं, तो माणूस आहे ना बाबा, जेव्हा त्याच्याकडे चांगला कॉन्ट्रॅक्टर होता, जेव्हा त्याच्याकडे पैसा होता असा ताट चालायचा, असा ताट चालायचा छाती काढून. छाती काय नाही, 5-7 इंच रास, पण ते असे लय फुगाडतात लोक. काय काय थोडाच पैसा राहत असतो, पण असे फुगवून चालायचं म्हणे. आणि तुम्हाला सांगतो, त्या दिवशी पाहिलं बाबा मी असं तोंड वाकड, आणि काय म्हणायचं माहिती का? न न न न न न न न न, फक्त न न नच म्हणायचं, फक्त न न नच म्हणायचं. काय झालं असं तुम्हाला वाटतं त्याला? तुम्हाला डोळे दिलेले, तुम्हाला मुख दिलेले, आणि अजून तुमच्याजवळ एक मोठं काम, दुकान आहे. दुकान, दुकान म्हणजे काय? किराणा दुकान नाही बरं का. तुम्हाला असं वाटेल किराणा दुकान, तुमच्याकडे दुकान आहे. कोणतं दुकान? दुकान म्हणजे 2 कार. बरोबर आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकायला आली, दुकान बरोबर आणले, दुकान बरोबर आणले का घरटा केले? हा, दुकान आणले, आणि त्या दुकानचं काम काय? कीर्तन ऐकायला. बरोबर आहे ना? कीर्तन ऐकायला. पण 2 कान आहेत, दुकान आहे, 2 कान आहेत. काय करणार ते? इकडून ऐकाय ना, आणि इकडून होता कोटला होता आणि काय होता काहीतरी सांगत येणे. आपण ऐका, आपण सोडून काय करायचे? आपलं घर, आपला पोर आहे ना, आपलं सोयी बस एवढं. पण तुम्हाला सांगतो, हे दुकान आहे ना, इकडून यायचं, आतमध्ये टाकायचं, त्याला इकडून जाऊन द्यायचं नाही बाहेर. तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी आतमध्ये टाकलं, जे आम्ही चांगलंच सांगतो का वाईट सांगतो? दुसरा बाणकोरान सांगतास का आम्ही? एखादी महाराज गुन्हा तेल सांग का दुसरा बाणकोरा बॉस? हा, चांगलं सांगतात ना आम्ही. मग तुम्ही आहे ना, इकडून ऐका आणि इकडे सोडी नका त्याचा मजार, कारण तुम्हाला उद्धार होईल. बाबा तुम्हाला सांगतो, बाजार करून टाकला, कीर्तनाचा बाजार करून टाकला हो. आणि थोडस खोचडच बोलतो मी आता. तुम्ही लोकांनी जास्त माजवले कीर्तनकार लोकांना. हा, माझा व्हिडिओ काढा, टाकून द्या वाटल्यास, का मला काही फरक नाही पडत. पण 50,000 रुपये देता तुम्ही, पैसे जास्त झाले का तुम्हाला? अहो, तुम्ही जर मक्का पेरायला घेतला, माझ्या माता मावल्या एवढ्या उन्हात तानाचा मक्का मोडायला जाता, ते मक्का पेरायला जाता. अहो, किती कष्ट आहे तुम्हाला, किती कष्ट आहे. हा, आणि तुम्ही कष्टाचा पैसा या घरून 500, त्या घरून 500, त्या घरून 500, एका गावात बाबा जर समजा एवढे पैसे जमा केले, तुम्ही काय आमच्या घरात जरा करायला? हा, आणि तुम्ही सांगा 2000 वाला